हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या मावशीच्या गावाचा आहे, म्हणजे माझ्या मावशीचं गाव, घर वगैरे. तर मी माझ्या मावशीला भेटण्यासाठी तिच्याकडे आलेले आहे. तर जवळजवळ मला वाटते 4-5 वर्ष झाले असेल मी मावशीच्या घरी गेली नव्हते. कारण म्हणजे दुकानाकडनं आलं तरी पण जास्त जाणं होत नाही आहे. फोनवर वगैरे बोलणं होतं पण भेटणं कमीच होतं. तर म्हटलं मावशीलाही भेटून यावं म्हणून मी तिच्या घरी आलेले आहे. तर हे माझ्या मावशीचं शेत आहे आणि शेतातलंच हे घर आहे. तर तिच्या घरी अगोदर गेलो तर माझी मावशी रानामध्ये होते. तर मग माझ्या मावस भावाला मी बोललं चला आपण पण रानात जाऊया. तर मग तो आम्हाला गाडीमध्ये घेऊन आला मग रानामध्ये. आणि हे तिचं रानातलं घर आहे, म्हणजे रानामध्ये म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी, थोडंफार बसण्या उठण्यासाठी त्यांनी हे असं घर बनवलेलं आहे. आणि इकडे आंबे वगैरे पिकत घातलेले आहेत तिने, म्हणजे असं शेतातलं धान्य वगैरे ते म्हणजे कांदं वगैरे ते इथं ठेवलेले आहेत त्यांनी. तर हे शेतातलं घर आहे. आणि हे माझ्या मावस भावाने तयार केलेलं आहे शेततळे, म्हणजे शेतीला पाणी वगैरे देण्यासाठी. कारण हा म्हणजे इकडं ना दुष्काळी भाग आहे, म्हणजे पावसाच्या जीवावरच आहे, थोडंसं डोंगराळ भाग असल्यामुळे ना पाण्याची थोडीशी कमतरता असते. त्याच्यासाठी त्यानं हे शेततळं बनवलेलं आहे. आणि खूप छान आहे इथलं वातावरण, म्हणजे इकडचं डोंगराळ भाग, झाडी वगैरे. आणि इकडं जास्त करून पवनचक्क्या वगैरे आलेल्या आहेत ना, तर पवनचक्क्या पण आहेत इकडं खूप. तर हे माझ्या मावशीचं विजयनगर हे गाव आहे. माझी मावशी सगळ्यात लहान मावशी आहे, ती विजयनगरमध्ये राहते. तर तिथलं हे गाव आहे. आणि जे माझ्या काका आहेत ना, मावशीचे मिस्टर, ते रिटायर फौजी आहेत, म्हणजे मेजर म्हणून रिटायर झालेले आहेत ते. म्हणजे सध्या तेही गावाला असतात, म्हणजे रिटायर होऊन. आणि माझा मावस भाऊही सिव्हिल इंजिनिअरिंग त्याने केलेलं, सिव्हिल इंजिनियर म्हणून आहे तो. तर आता तो शेती पण करतो आणि त्याचं ते इंजिनिअरिंगचं काम पण करतो, म्हणजे दोन्ही पण करतो तो, शेती व्यवसाय पण तो करतो. आणि त्यानेच हे सगळं म्हणजे डेव्हलप वगैरे केलेलं आहे. गावाला आल्यानंतर पहिला तो पुण्याला काम करायचा, आता गावाला राहूनच तो काम करतो. तर इकडे ऊस वगैरे आहे. आणि ही माझ्या मावस भावाची 2 चिमुकली मुले आहेत. खूप छान मुलं आहेत, ती खूप मायाळू तर खूप आहेत. एवढी म्हणजे आपलंसं करणारे आहे. त्यानं छोट्यांतर मला पहिल्यांदाच बघितलेलं आहे, तरी पण खूप क्यूट आहे ती दोघं पण. फर्स्ट स्टँडर्डला आहे. किती मार्क पडली बाळाला माझ्या? फर्स्ट 100 ऑफ 100. 100 ऑफ 100 मिल गए. हां, मी कोण आहे ग बाबू? कोण आहे ग बाई? आता बोला येईन आमच्या सोयमला. मामा स्वतःला मामा आहे व्हय हो? आणि तू? हां, तू कोण आहे ग बाई? तुझं नाव सांग की. अथर्व नाव सांग. अथर्व निलेश धनवे है ना? हुशार आहे पिल्लू आमचं, है ना? हां. इकडे कुट्टा मशीन वगैरे ठेवलेली आहे. तर दोन जर्सी गाया आहेत, 3 म्हशी आहेत. म्हणजे खूप छान शेती करतात माझे काका मावशी. कारण एवढे रिटायर फौजी असून ही शेती त्यांनी खूप छान केलेली आहे. म्हणजे एवढं पण पाणी पण कमी असतं त्यांच्या तिकडं, तरी पण खूप छान आणि कष्टाळू आहेत. म्हणजे सगळेच, माझा मावस भाऊ पण, मावशी पण, काका पण, सगळीच फॅमिली कष्टाळू आहे. तर बघा, ही आहे माझी बहीण, ही माझी आजी आहे, मम्मीची आई. आजी असं कर, हाय कर. कसं वाटतंय तुला? हाय का बरं? करमतं का इकडं? होय, करमतं. त्या नवीन आहेत त्यामुळे त्यांना बोलायचं कळत नाही. ही माझ्या मम्मीची आई आहे आणि ती माझी सख्खी बहीण आहे. आणि मावस बहिणी पण उद्या येतील, त्याही मी तुमच्याशी म्हणजे दाखवेन तुम्हाला नंतर. आणि मावशीला पण दाखवेन, मावशीचं घर पण दाखवेन. आता आम्ही मावशीच्या रानामध्ये बसलेलो आहे, मग त्याच्यामुळं मग दाखवता येणार नाही, पण नंतर घरी गेल्यानंतर मग दाखवेन मी तुम्हाला सगळं. आणि हाय, तर नमस्कार मैत्रिणींनो. तर ही बघा माझी ही मावस बहीण आहे, ही लहान आहे सगळ्यात, ही तिच्यापेक्षा मोठी आहे. आणि ही माझी बहीण आहे आणि मी ह्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा मी मोठी आहे. आणि त्या मला भेटायला आलेल्या आहेत. मी माझ्या मावशीच्या घरी आलेले आहे, तर म्हटलं एक व्हिडिओ शूट करावा. हाय करा की ग. हाय. जी क्लिप आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या मावस बहिणी वगैरे मला भेटायला आलेला, त्या दिवशी मी ही व्हिडिओ घेतलेला आहे. तर इथं ना माझ्या मावस बहिणीच्या मुलीला ना डान्सचं खूप वेळ आहे आणि तिला माहीत होतं मी व्हिडिओ वगैरे बनवते. ते माझे व्हिडिओ
पाहते पण रोज. तर मला बोलते, मावशी तू व्हिडिओ वगैरे बनवते तर माझी पण म्हणजे डान्स मला करायला खूप आवडतं तिला, आणि खूप छान डान्स करते ती. तिचा एक मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे डान्सचा, आणि खूप तिला वेळच आहे म्हणजे डान्सचं आणि सगळंच म्हणजे गोष्टी. ती हुशार आहे तशी, शाळेत पण हुशार आहे, आणि मेकअप वगैरे पण तिला करायला आवडतं. म्हणजे छान आहे ती एकदम, मला तर खूप आवडली. आणि ही मी पहिल्यांदाच हिला मी पहिल्यांदाच भेटलेली आहे मी, याच्या अगोदर काय मी तिला भेटलेली वगैरे नव्हते. तरी पण म्हणजे तिला आवडतं त्याच्यामुळं मी तिचा डान्स घेतलेला आहे. तर इथं कसं गाणं चालू होतं, पण ते म्हणजे व्हिडिओ कॉपीराईट पडेल ना व्हिडिओला, त्याच्यासाठी मला ते व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. तर इथं तिला ना माझ्या दुसऱ्या मावस बहिणीची ती 2 लहान मुलं आहेत ना, ती खूप परेशान करत होती. म्हणजे मधनंच घोडा गाडी घेऊन जायची, तिचा व्हिडिओच बनवून देत नव्हत्या. त्याच्यामुळे तिला राग यायचा की तिचा व्हिडिओ व्यवस्थित बनणं झाला आहे. तर मधनंच ती हेअरबँड लावायला आली छोटीवाली, आणि खूप आम्हाला खूप हसायला आलं. आम्ही खूप हसलेलो इथं, कारण तिचा व्हिडिओ काही व्यवस्थित ही लोक होऊन देत नव्हती, आणि तिला व्हिडिओ बनवायचा होता. तिला वाटत होतं की मावशीनं माझा व्हिडिओ बनवावा आणि टाकावा. तर हिच्यासाठी खरंच खूप एक लाईक जरूर करा माझ्या व्हिडिओला. आणि हिनं खूप छान डान्स केलेला होता. तो एक व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे बघा. तो शॉर्ट व्हिडिओ मी अगोदर सोडलेला आहे, आणि अजून पण ती म्हणजे छान, अजून पण ती डान्स करायला तयार होती. पण सगळं काही व्हिडिओमध्ये मी नाही घेऊ शकत, त्याच्यासाठी मी पूर्ण डान्स काय तिचा घेतला नाही. हे बघा कशी करते. तिला राग येतो की माझा व्हिडिओ म्हणजे डान्स माझा सगळा खराब करते म्हणून, आणि ती काय जागेवर बसत नव्हते. आणि पाठीमागं जी बसलेले आहेत ना, ते माझे दाजी आहेत, माझ्या मावस बहिणीचे मिस्टर. आणि ती छोटी मुलं एवढी जी तिला त्रास देत होती ना, तिला तर एकतर व्हिडिओ बनवायचा होता, आणि मुलं काय तिला व्हिडिओ बनवून देत नव्हती. आम्ही तर एवढं हसलो ना, हसून हसून आमच्या सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं. कारण तिचा कोणताच व्हिडिओ, तिनं भरपूर डान्स केलेला आहे, भरपूर गाण्यावर केला आहे. हा एकच नाही, मी व्हिडिओमध्ये एकच घेतला आहे, पण तिनं भरपूर डान्स केला, आणि जिथं तिथं तिला ती त्रासच द्यायची. तिचा काही व्हिडिओ व्यवस्थित त्यांनी होऊन दिला नाही. ही आहे माझी मावशी, सगळ्यात लहान मावशी, 2 नंबरची मावशी. आणि एक मावशी आहे ती माझ्या माहेरीस म्हणजे नरवण्यामध्येच दिलेली आहे. माझी मम्मी आणि ती एकाच गावात दिलेले आहेत. आणि जे पाठीमागे उभे आहेत ते माझे काका आहेत. आणि ही मावशी खरंच खूप जीव लावते, आणि सगळ्यात स्वभावाने इतकी चांगली आहे ना, इतकी प्रेमळ आहे ना. ते एक म्हण आहे ना, माय मरो आणि मावशी उरो, तर ही तिच्यासाठी खरंच लागू होते. ही म्हणजे एकदम आईसारखी प्रेम करते, कधीही जाऊ द्या. आणि माझं लग्न वगैरे पण तिनंच जमवलेलं आहे. जे माझ्या मिस्टरांचं स्थळ वगैरे जे आणलेलं आहे ते तिनंच आणलेलं आहे, आणि तिच्यामुळंच माझं चांगलं झालेलं आहे. जे आज मी सुखात आहे, म्हणजे सुखात संसार करते, ते फक्त आणि फक्त माझ्या मावशीमुळे आणि काकांच्यामुळे. त्यांनीच माझं सगळं चांगलं केलेलं आहे. आम्ही जे चाललेलो आहे ना, ते गाडीमध्ये म्हणजे इथं कपडे घेण्यासाठी. मावशी म्हटली एवढ्या दिवसात ना आला तर तुमच्या म्हणजे माझ्या बहिणीला आणि मला दोघींना पण साडी वगैरे घेऊया, आणि माझ्या मुलाला पण. तर त्याच्यासाठी माझ्या मावस भावाने मग घेऊन चाललेला आहे खानापूरला. तर हा जो आहे तो माझा मावस भाव आहे. हाय, मी त्याला बोलला हाय कर, तर हाय करतो. आणि याने सिव्हिल इंजिनियर आहे, आणि शेती पण करतो, म्हणजे दोन्ही पण करतो तो. आणि हे खानापूरमध्ये आम्ही आलेलो आहे म्हणजे कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी. आणि हा पण खूप स्वभावाने चांगला आहे, मनमिळाव आहे, आणि असं आम्हाला वाटतच नाही की हा आमचा मावस भाव आहे. सख्या भावापेक्षा कमी नाही आहे हा आम्हाला, आणि खूप प्रेम करतो. म्हणजे माझ्या मावशीची सगळीच फॅमिली आहेत ना, तिच्या मुली झालं, काका झालं, तर ते खूप प्रेम करतात आम्हाला सगळ्यांना. आम्ही आलेलो आहे दुकानामध्ये. तर हे दुकान आहे सिद्धी वस्त्र निकेतन, असं काहीतरी नाव होतं दुकानाचं. मी नाव विसरले, फक्त सिद्धी होतं एवढं माझ्या लक्षात आहे. बाकी काय लिहिलेलं नंतर ते काय माझ्या लक्षात नाही आलेलं. तर इथे पण तो बोलतो तुम्हाला जी कोणती साडी पसंत असेल ती घ्या. पण जास्त करून कसं होतं, मी जास्त साडी वगैरे घालत नाही आहे. मी कसं म्हणजे ड्रेस वगैरे जास्त घालते, त्यामुळे मला साड्यांची एवढी आवड पण नाही आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर मला साड्यांची एवढी चॉईस पण नाही. पण त्याने बोलेल तुम्हाला जी पसंत असेल ती घ्या, तुम्हाला आवडेल ती घ्या. त्याच्यामुळं मग माझ्या मावस बहिणीला थोडंफार कळतं साड्यातलं. तरी पण मी माझ्याच चॉईसने घेतलेली आहे. म्हणजे मला कसं जास्त पण अशा काठापदराच्या वगैरे साड्या घालायला एवढं नाही आवडत मला. साध्या आणि म्हणजे साध्या सिल्क अशा साड्या आवडतात मला. आणि नंतर मग आम्ही तिथं साडी वगैरे खरेदी केलं, आणि आता आम्ही निघालेलो आहे घराकडे. तर इकडे मला पवनचक्की थोडीशी जवळ दिसते, त्याच्यामुळे मी थोडासा इथला व्ह्यू घेतलेला. इकडे पवनचक्क्या खूप आहेत, असं म्हणजे पवनचक्क्या आहेत सगळीकडे, आणि डोंगर पण आहेत. तिथे बघा आम्ही पोचलेलो आहे घरी. आणि जे आम्ही साड्यांची खरेदी वगैरे केलेली आहे ती माझ्या आजीला मी दाखवत होते. म्हणजे आम्ही तर बोलते, मी तिला विचारलं आम्ही कसं वाटलं तुला साड्या वगैरे. तर आमची आजी बोलते की म्हणजे मला कलर छान असलं की साड्या नेसायला आवडतात. तर तिला दोघींचेही कलर आवडतात. म्हणजे जे आजीच्या हातात आहे ती साडी माझ्या बहिणीसाठी तिनं चॉईस केलेली आहे. म्हणजे हा कलर तिचा तिनं चॉईस केलेला आहे. आणि जी आजीच्या मांडीवर आहे
तो कलर मी माझ्यासाठी चॉईस केलेला होता. तर तिला दोघींच्या साड्या आवडतात आणि माझ्या मुलाचे कपडे पण जे घेतलेले होते ती पण कपडे माझ्या मुलाच्या चॉईसनंच त्याने घेतलेली. म्हणजे जे ड्रेस माझ्या मुलाला आवडला तोच ड्रेस त्यानं घेतलेला होता. तर तिला सर्वच खरेदी केलेली आवडते. आणि इथं थोडीशी म्हणजे माझा माऊस भाऊ आजीची चेष्टा पण करत होता. पण आजी बोलत होती ना, मला कलर ही छान असलं तरच कपडे पसंत पडतात वगैरे. त्यामुळे तो तिला बोलत होता की तशी तर तू खूप हुशार आहे, तुझी फक्त शाळाच कमी झालेली आहे, नाहीतर तू एखाद्या कलेक्टरला कमी नाही आहे, असा माझा मावसभाव तिला बोलत होता. म्हणून ती हसत होती. कारण खरंच आहे, तिची शाळा नाही झालेली पण खरंच ती खूप हुशार आहे. कारण माझी मावशी आणि मम्मी लहान असतानाच माझे आजोबा वारलेले आणि तिनं मग सगळं स्वतःच्या कष्टाने सगळं घर तिनं पुढं आणलेलं आहे. सगळा घराचा कारभार तिनंच पाहिलेला आहे आणि अजून पण तिच्याच हातात आहे बरंच काही. त्याच्यामुळे तीच पुढं होऊन बघते. त्याच्यामुळे आम्हाला पण हसायला येतं आणि ती पण हसते. जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला मी उद्याच्या पार्टमध्ये टाकेन. तर आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक पण करत जावा, कमेंट पण करत जावा. जर काही माझ्याकडून चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे मी प्रयत्न करेन की माझ्या चुका सुधारण्याचा. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. धन्यवाद सगळ्यांना.